आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आराई परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। बागलाण तालुक्यातील आराई गावात विविध ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा परिषद रुमणेश्वर वस्तीशाळा, कासारपाडे वस्तीशाळा, कोकडीपाडे वस्तीशाळा, अहिल्यानगर वस्तीशाळा, चिंचकसाड वस्ती, KBH विद्यालय हायस्कूल, दक्षिण सोसायटी, उत्तर सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय आराई या सर्व ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला। पण ग्रामपंचायत कार्यालयासमोरचा ध्वजारोहण मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आला। सविस्तर वृत्त। काही दिवसांपूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय लष्कर दलाकडून ऑपरेशन सिंदूर हे अभियान राबविण्यात आले होते। ऑपरेशन सिंदूर मोहिमेत आराई गावाचे भूमिपुत्र हवालदार वीर जवान मोहन एकनाथ अहिरे आपले कर्तव्य बजावत होते। लेह लडाख ठिकाणच्या मोहिमेत तेथील वातावरणाचा व दहशतवादाचा प्रखरपणे सामना केला। दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर वापरून भारतीय लष्कराने अभूतपूर्व विजय मिळविला। कैलासवासी मोहन अहिरे यांनी 5-6 दिवस अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी एकनिष्ठ कर्तव्य बजावले। त्यातच वीर जवान मोहन अहिरे यांची तेथील हवामानात प्रकृती गंभीर झाली। शहीद जवान मोहन अहिरे यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर 20 ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असतानाच उपचारादरम्यान त्यांना वीर मरण आले व प्राणज्योत मालवली। कैलासवासी मोहन अहिरे यांच्या जाण्याने सर्व नातेवाईक, गावकरी परिवार शोकसागरात बुडाला। त्यानंतर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि वीर जवान कैलासवासी मोहन अहिरे यांच्या पत्नी प्राजक्ता अहिरे यांना आजच्या कार्यक्रमात बोलावून घेतले आणि वीर पत्नी प्राजक्ता अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले। वीर पत्नी प्राजक्ता अहिरे यांना ध्वजारोहणाचा सर्वोत्कृष्ट मान देऊन वीर जवान कैलासवासी मोहन अहिरे यांचे स्मारक बांधण्याचे ठरवून मोहन एकनाथ अहिरे यांच्या स्मारकाची पूजा करून कोनशिला बसवण्यात आली। येत्या 15 ऑगस्टपर्यंत स्मारक पूर्ण करण्याबाबत संबंधित मान्यवरांनी माहिती दिली। ध्वजारोहणाप्रसंगी वीर जवान मोहन अहिरे यांच्या पत्नी, दोन्ही मुली, पिता व भाऊ, शेकडो नागरिक उपस्थित होते। ध्वजारोहणाप्रसंगी सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले। कैलासवासी मोहन अहिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आज आराई गावाने समाजापुढे मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानाच्या वीर पत्नीस ध्वजारोहणाचा सन्मान देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत, तसेच धन्यवाद मानले जात आहे। खरं तर सर्व ध्वजारोहण करण्याचा बहुमान मातृभूमीसाठी अहोरात्र उभे राहणाऱ्या जवानांना आहे हे सिद्ध करून दाखविले। बागलाण तालुक्यातील आराई गावात आजचा ध्वजारोहण हा एक प्रकारचा गौरवास्पद ठरेल यात शंका नाही। कोनशिला बसवून वीर पत्नी प्राजक्ता मोहन अहिरे यांनी पूजा केली। सेवानिवृत्त सैनिक रवींद्र अहिरे यांनी श्रीफळ फोडून स्मारकाची जागा निश्चित केली। सेवानिवृत्त जवान श्री बापू सोनवणे यांनी पुष्प वाहिले। सर्व ग्रामस्थांनी अभिवादन केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार।